जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊनिया. या अभंगावरील कीर्तन चौथे. जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊनिया. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. देखोने न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेल्या जेवी. ऐकोने न ऐके निंदा स्तुती कानी, जेविका उन्मनी योगी राज. तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, करणे तू शिन वाटत असे. एकंदरीत मनाच्या जाणूनी नेणत्या अवस्थेत मन चित्त हे चैतन्य झाल्यानं, मनाचा स्वरूपी विलय झाल्यानं, चित्त पण लयाला जाऊन चित्त हे चिन्मय झाल्यानं यच्चयावत प्रपंच चैतन्यमय झालेला असेल. मग यच्चयावत प्रपंच जर मी जो चिन्मय त्या माझं स्वरूप असेल, मीच असेल, तर मी मला पाहणं हे पाहूनही न पाहिल्यासारखंच होईल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा आत्मत्वे वेष्टीला होय, तो जया दृश्याते पाहे, ते दृश्य द्रष्टेपणेची होत जाये तयाचेची रूप. बुद्धीनं अथवा दृष्टीनं जे जे मी जाणेल अथवा पाहिल, ते जाणणं व पाहणं, जाणण्याची अथवा पाहण्याची वस्तू एकीकडे सारून जाणणारालाच व पाहणारालाच म्हणजेच मलाच दाखवील. तैसेची बुद्धी का दिठी, जे तो देखो जाये किरीटी, ते देखणे दृश्य लोटी देखतेची दावी. आरशात पाहण्याचे पूर्वी जे मुख असतं, तेच आरसा पाहता क्षणीच आरशाला न पाहता मुखालाच मुख पाहतं. तद्वत माझं पाहणं पाहणारा जो मी, त्या मलाच दाखविलं. आरशिया आधी जैसे देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मेळवी द्रष्टे. पाहण्याची वस्तू जाऊन पाहणारा जेव्हा पाहणाऱ्याच्या स्वरूपाला जाऊन मिळतो, तेव्हा एकत्वामुळे त्याच्या पाहणेपणाचा धर्मही उरत नाही. दृश्य जाऊन या द्रष्टे द्रष्ट्याशीची जई भेटे, तई एकलेपणे न घटे द्रष्टेपणही. जसे दर्पणाते दर्पणे, पाहिलिया होय न पाहणे, सोने झाकलिया सुवर्णे न झाके जेवी. दीपाते दीपे प्रकाशिजे, तेन प्रकाशनेची निपजे. तद्वत मी मला पाहणं हे पाहून न पाहणंच होईल. कारण आन आनाते देखुनी होय देखते, तरी मानू येते देखिले ऐसे. येथ देखुनी का न देखोनी, ऐक्य का नाना होऊनी, परी हा येणे वाचुनी देखणे असे नसे. अर्थ असा की तदुत्तर अर्थात माझं मन जाणूनी नेंत झाल्यानंतर, म्हणजेच मन चित्त हे चैतन्य झाल्यानंतर, यच्चयावत प्रपंच चिन्मय जो मी, तो मीच झाल्यानं प्रारब्ध संस्कार शेषे बुद्धी का दिठी, मी प्रपंच जरी पाहिला तरी तो पाहून न पाहिल्यासारखाच होईल. कारण तेव्हा मी जे जे पाहिलं ते माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही एक नसणार, तर मीच असेल. तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी ऐसे. कारण मन चित्त हे चैतन्य झाल्यानं अर्थात आत्मदर्शनानं तया ते देखुनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य हे. त्या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसं झालेलं असेल आणि सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजानं प्रकाशित झालेलं असेल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडलं नाही तोपर्यंतच ते वेगळेपणानं मर्यादित असं दिसतं. मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो, त्यावेळी ते समुद्रा एवढं होतं. त्याप्रमाणे संकल्पापासून दूर केल्यामुळे ज्याचं मन चित्त चिद्रूप झालं, तो मर्यादित दिसत असला तरी त्यांना आता तिन्ही लोक व्यापले. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेने एक देशीय परी व्यापिले लोकत्रय. तो तिन्ही लोक व्यापून राहतो, म्हणजे आपणासह हे समस्तही श्री वासुदेवो, हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे. अथवा चराचर आपणची जाहला, सर्व स्थावर जंगमात्मक जग आपणच बनलो आहोत, अशी त्याच्या चित्ताची स्थिती होते. अर्थात तेव्हा माझी अशी स्थिती असेल, तेव्हा आपणच विश्व असा मी असल्यानं तदुत्तर माझ्या ठिकाणी भेदभाव नसेल, वैषम्यता नसेल.
तेव्हा माझा कोणी मित्र नसेल ना कोणी शत्रू. तेव्हा मी प्रपंच पाहूनही पाहणार नाही. तेव्हा माझ्या ठिकाणी भेदभाव का नसेल? तर आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. म्हणून द्वेषू ठेला तया पुरुषा, कारण एथ भेद तरी के देखावा. जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नासीला आघावा. आता विषम काही अर्थातच नाही. हा मशकू हा गजू, हा मशकू हा गजू, हा श्वपचू हा द्विजू, पहिलं इतरू हा आत्मजू, हे उरेल के. हा मशकू हा गजू, हा श्वपचू हा द्विजू, पहिलं इतरू हा आत्मजू, हे उरेल के. हे असो कैसे स्वप्न जागतया, प्रसंगी विश्व भिन्न भिन्न, परिण भेदे तयाचे ज्ञान. परिण भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आनान, परी एकाची देहीचे. का शाखा सानिया थोरा, परी आहाती एकाची तरुवरा. बहु रश्मी परी दिनकरा, एकाची जेवी. शत्रू मित्र द्वेष्टा नसण्याचं हेच कारण की तया बंधू कोण काह्याचा. द्वेषया कवन तयाचा, मीची विश्व हाची जयाचा, बोधू बोधू झाला. म्हणूनच आघवीची भूतमात्री, एकपणे जया मैत्री, तशीच करुणा आदी करुण, हेच कारण प्रपंच देखुनी न देखी याचे देखील. तेव्हा सर्व काही मीच असल्यानं मी मला पाहणं हे पाहणं कसं होईल? पाहिलं तर खरंच, कारण तेव्हा ईश सृष्टी थोडीच नष्ट झालेली असणार नाहीच. कारण योगाच्या शब्दात प्रयोजन माझंच तेवढं सिद्ध झालेलं असेल. माझ्यासाठीच हे दृश्य रूपानं नष्ट होऊन एकमेव मीच झालेलं असेल. तथापि ते स्वरूपानं नष्ट झालेलं नसेल. कारण अद्याप इतराचे भोगापवर्ग हे प्रयोजन सिद्ध व्हायचं आहे. महर्षी पतंजली सांगतात, कृतार्थ प्रति नष्टम कृत कृतार्थ कृतार्थ प्रति नष्टमप्यनष्टम, तदन्य साधारणत्वात्. कृतार्थ प्रति नष्टमप्यनष्टम, तदन्य साधारणत्वात्. ज्यांचं भोगापवर्ग हे प्रयोजन सिद्ध झालं, जे कृतार्थ झालेत, त्यांच्याकरिता हे दृश्य नष्ट होत असलं तरी ते आपल्या स्वरूपानं नष्ट होत नाही. कारण इतरांच्या भोगापवर्ग सिद्धीकरिता त्याची गरज आहे. अर्थात मी हे दृश्य हा प्रपंच पाहिल तर खरंच, माझं प्रारब्ध शेष असल्यानं शरीर पडायचं आहे आणि शरीर आहे तोपर्यंत सर्वेंद्रियाचे सर्व व्यवहार आहेत म्हणूनही, हे दृश्य स्वरूपानं नष्ट होत नाही म्हणूनही हा प्रपंच मी पाहिल तर खरंच, तथापि तो न राहता मीच झाल्यानं ते पाहणं न पाहण्यासारखंच होईल. जशी स्वप्नातील पाहिलेली सृष्टी जागृतीत न पाहण्यासारखीच होते. देखोणी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेईल्या जेवी. तद्वतच पूर्व प्राचीन संस्कारवशात गुण प्रकर्षवशात माझी घटलेली निंदा स्तुती देखील ऐकूनी नाहीके. अर्थात कानी ऐकूनही नाईकल्यासारखीच, ऐकून न ऐकून सारखीच. अर्थ असा की कानी ऐकूनही त्या निंदा स्तुतीचा माझ्यावर परिणाम होणार नाही. अर्थात ईश्वर म्हणून पूजिला का चोर म्हणून गांजिला, दोन्ही मला तेव्हा एकाच भावात असतील. त्यावेळी दोहोंचा माझ्या दृष्टीनं एकच अर्थ असेल. अर्थात तेव्हा निंदेचा मी अभेर करणार नाही. पण तेव्हा मनाचा मनपणाच नसल्यानं, मन हे उन्मन असल्यानं, ती मी मनाला लावून घेण्या न घेण्याचा प्रश्नच असणार नाही. आणि स्तुतीनं संतुष्ट होण्याचाही प्रश्न असणार नाही. उन्मनीमध्ये योगीराज जसा असतो तेव्हा मी तसाच असेल. जेविका उन्मनी योगीराज, ऐकोनी नायकी निंदा स्तुती काणी, जेविका उन्मनी योगीराज. अर्थात हा ब्रह्मा ऐसेनी स्तविजो, का नीच म्हणून निंदिजो. सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव म्हणून कुणी स्तवन करो, का अति निकृष्ट म्हणून कुणी निंदा करो. पण राखोंडी जी जळणं विझणं जाणत नाही, परी नेनो जळो विझो राखोंडी जैसी, तैशी निंदा आणि स्तुती. अर्थात तेव्हा त्या निंदा आणि स्तुतीला मी एकाच पंक्तीत बसून त्यांच्यासारखाच सन्मान करून मी सर्वत्र विचरेल.
म्हणण्यापेक्षा त्या माझ्या वृत्तीवरच उमटणार नाहीत. म्हणण्यापेक्षा त्या माझ्या वृत्तीवरच उमटणार नाहीत. न ये कोण्हेची व्यक्ती, कारण तेव्हा मी मन पण विरहितच असेन. मग सूर्याला काय अंधार आणि प्रकाश? नाही अंधारे का वाती सूर्या घरी? स्पष्ट शब्दात तेव्हा सर्वत्र विचरेल. स्पष्ट शब्दात मी तेव्हा सर्वत्र विचरेल, पण कसा? तर जैविका उन्मनी योगीराज. उन्मनीमध्ये योगीराज जसा असतो तसा. अर्थात स्वप्नातील सृष्टीला जागृतीत जशी शून्य किंमत, तद्वतच जागृतीतील व्यवहारालाही उन्मनीमध्ये तीच शून्य किंमत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या जशा साधारण अशा 3 अवस्था, तशीच समाधी, उन्मनी देखील अवस्थाच. पण या सामान्य 3च्या तुलनेत विशेष अवस्था. जागृतीत पुरुष जीवात्मा हा स्थूल शरीराभिमानी, स्वप्नात लिंग सूक्ष्म शरीराभिमानी, सुषुप्तीत गाढ निद्रेत कारण शरीराभिमानी, तुरेत महाकारण शरीराभिमानी हा ज्ञानदेह. तथापि हे चारही देह तथा समष्टी चारही ज्याच्या बोधात नाहीसे झाले, कार्यकारण प्रकरण जिथं मिटलं, प्रकृती विकृती या कक्षेला जिथं ओलांडल्या गेलं, प्रकृती कृतकार्य झाल्यानं प्रकृती कार्य गुण आपल्या गुण कार्य दृश्यासह प्रकृती कारणात लीन झाल्यानं नाकार्य नाकारण असं जिथं झालं, घटच न राहिल्यानं घटाकाश जसं महदाकाश व्हावं, तसा द्रष्टा पुरुष आपल्या परमात्म स्वरूपी अवस्थित झाला. आधीही तो घटाकाश कालीही ते घटाकाश महदाकाशाला सोडून नसतं, तसा त्या स्वस्वरूपाला सोडून नव्हताच. अशी जी कार्यकारणातीत अवस्था, अर्थात जिथे म्हणजे जे कार्य नाकारण, जया तुझे ना एकपण, आपण याचे जाण आपणची, आप आपणाविन आपणया आपण, आपलंच आपण, अशी जी कार्यकारणातीत अवस्था, अर्थात उन्मनी. तुका म्हणे ती उन्मनी नाश कार्याकारणी. तेव्हा तिथंच माझी अवस्थिती, तीच माझी परमात्म स्वरूप अवस्थिती असल्यानं तेव्हा त्या उन्मनीतील योगीराजासारखाच मी असेन. कारण तेव्हा मी उन्मनी प्राप्त योगीराजच असेल. कारण तो मनोरूपी पटू फाटे, जेथ हे संसार चित्र उमटे. ही ज्ञानेश्वरीची 700 वर्षापूर्वीची उभी आहे, जेव्हा चलचित्र नव्हते. हे संसार चित्र ज्या मनरूपी पडद्यावर उमटतं, उन्मन होण्याचा अर्थ तो मनरूपी पडदाच फाटला तर कुठे उमटणार हे संसार चित्र? व्युत्थानी उमटलंही तरी पडद्यावरच्या चित्रांना, विशेष करून कथानकाला आणि कलाकाराच्या नाटकी भूमिकेला वास्तव जीवना इतकं महत्व द्यायला तो काय आता वेडा राहिला? आता सरोवरच आटलं तर प्रतिबिंब कोठचं? सरोवर आटे प्रतिमा नाही. ज्या मनपणाला अनुकूल प्रतिकूल संवेदना होतात, मनाचा तो मनपणाच नाही तर द्वंद्वात्मक परिणाम कोठचा? असा मी तदुत्तर असेल. आणि असा जोपर्यंत मी होत नाही, तोपर्यंत सर्व काही करणं हा वाटतो मला शिनच, वाटणार मला शिनच. तुका म्हणे ऐसे झाले या वाचून, करणे ते शिन वाटत असे. असा मी होईल, पण मन जाणून नेंत होईल तेव्हा. आणि जाणून नेंत मन होणं हे भगवत प्रेमखून मिळाल्या वाचून अशक्य. म्हणून त्या भगवंतानं आपली म्हणजेच निज प्रेमखून देऊन माझं मन जाणून नेंत करावं. असं का झालं म्हणजे मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. कीर्तन 4 समाप्त. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.
एथ देखुनी का न देखोनी, ऐक्य का नाना होऊनी, परी हा येणे वाचुनी देखणे असे नसे. अर्थ असा की तदुत्तर अर्थात माझं मन जाणून नेंत झाल्यानंतर म्हणजेच मन चित्त हे चैतन्य झाल्यानंतर याचे यावत प्रपंच चिन्मय जो मी तो मीच झाल्यानं प्रारब्ध संस्कार शेषे बुद्धी का दिठी मी प्रपंच जरी पाहिला तरी तो पाहून न पाहिल्यासारखाच होईल. कारण तेव्हा मी जे जे पाहिलं ते माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही एक नसणार तर मीच असेल. तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी ऐसे. कारण मन चित्त हे चैतन्य झाल्यानं अर्थात आत्मदर्शनानं तया ते देखुनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य हे. त्या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीस झालेलं असेल आणि सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजानं प्रकाशित झालेलं असेल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडलं नाही तोपर्यंतच ते वेगळेपणानं मर्यादित असं दिसतं. मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो त्यावेळी ते समुद्रा एवढं होतं. त्याप्रमाणे संकल्पापासून दूर केल्यामुळे ज्याचं मन चित्त चिद्रूप झालं तो मर्यादित दिसत असला तरी त्यांना आता तिन्ही लोक व्यापले. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले, तेने एक देशीय परी व्यापिले लोकत्रय. तो तिन्ही लोक व्यापून राहतो म्हणजे आपणासह हे समस्तही श्री वासुदेव हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अथवा चराचर आपणची जाहला. सर्व स्थावर जंगमात्मक जग आपणच बनलो आहोत अशी त्याच्या चित्ताची स्थिती होते. अर्थात तेव्हा माझी अशी स्थिती असेल तेव्हा आपणच विश्व असा मी असल्यानं तदुत्तर माझ्या ठिकाणी भेदभाव नसेल, वैषम्यता नसेल, तेव्हा माझा कोणी मित्र नसेल ना कोणी शत्रू. तेव्हा मी प्रपंच पाहूनही पाहणार नाही. तेव्हा माझ्या ठिकाणी भेदभाव का नसेल? तर आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. म्हणून द्वेषू ठेला तया पुरुषा, कारण एथ भेद तरी के देखावा, जरी अहमभाव उरला होवावा, तो आधीची नाशीला आघावा, आता विषम काही. अर्थातच नाही. हा मशकू हा गजू, हा श्वपचू हा द्विजू, पैल इतरू हा आत्मजू, हे उरेल के. हे असो कैसे स्वप्न जागतया, प्रसंगी विश्व भिन्न भिन्न परिण भेदितयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आनान परी एकाची देहीचे. का शाखा सानिया थोरा, परी आहाती एकाची तरुवरा, बहु रश्मी परी दिनकरा एकाची जेवी. शत्रू मित्र द्वेष्टा नसण्याचं हेच कारण की तया बंधू कोण काह्याचा, द्वेष्या कवन तयाचा, मीची विश्व हाची जयाचा बोधू जाहला. म्हणूनच आघवीची भूतमात्री एकपणे जया मैत्री, तशीच करुणा आदी करुण हेच कारण प्रपंच देखुनी न देखी याचे देखील. तेव्हा सर्व काही मीच असल्यानं मी मला पाहणं हे पाहणं कसं होईल? पाहिलं तर खरंच, कारण तेव्हा ईश सृष्टी थोडीच नष्ट झालेली असणार नाहीच. कारण योगाच्या शब्दात प्रयोजन माझंच तेवढं सिद्ध झालेलं असेल. माझ्यासाठीच हे दृश्य रूपानं नष्ट होऊन एकमेव मीच झालेलं असेल. तथापि ते स्वरूपानं नष्ट झालेलं नसेल, कारण अद्याप इतराचे भोगापवर्ग हे प्रयोजन सिद्ध व्हायचं आहे. महर्षी पतंजली सांगतात, कृतार्थ प्रति नष्टमप्यनष्टम तदन्य साधारणत्वात. ज्यांचं भोगापवर्ग हे प्रयोजन सिद्ध झालं, जे कृतार्थ झालेत, त्यांच्याकरिता हे दृश्य नष्ट होत असलं तरी ते आपल्या स्वरूपानं नष्ट होत नाही. कारण इतरांच्या भोगापवर्ग सिद्धीकरिता त्याची गरज आहे. अर्थात मी हे दृश्य हा प्रपंच पाहिल तर खरंच, माझं प्रारब्ध शेष असल्यानं शरीर पडायचं आहे आणि शरीर आहे तोपर्यंत सर्वेंद्रियाचे सर्व व्यवहार आहेत म्हणूनही हे दृश्य स्वरूपानं नष्ट होत नाही. म्हणूनही हा प्रपंच मी पाहिल तर खरंच, तथापि तो न राहता मीच झाल्यानं ते पाहणं न पाहण्यासारखंच होईल. जशी स्वप्नातील पाहिलेली सृष्टी जागृतीत न पाहण्यासारखीच होते. देखोणी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेईल्या जेवी. तद्वतच पूर्व प्राचीन संस्कार वशात गुण प्रकर्ष वशात माझी घटलेली निंदा स्तुती देखील ऐकोनी नाहीके.
अर्थात कानी ऐकूनही ऐकल्यासारखीच, ऐकून न ऐकून सारखीच. अर्थ असा की कानी ऐकूनही त्या निंदास्तुतीचा माझ्यावर परिणाम होणार नाही. अर्थात ईश्वर म्हणून पूजिला का चोर म्हणून गांजिला, दोन्ही मला तेव्हा एकाच भावात असतील. त्यावेळी दोहोंचा माझ्या दृष्टीनं एकच अर्थ असेल. अर्थात तेव्हा निंदेचा मी अभेर करणार नाही, पण तेव्हा मनाचा मनपणाच नसल्यानं, मन हे उन्मन असल्यानं ती मी मनाला लावून घेण्याचा प्रश्नच असणार नाही आणि स्तुतीनं संतुष्ट होण्याचाही प्रश्न असणार नाही. उन्मनीमध्ये योगीराज जसा असतो तेव्हा मी तसाच असेल. जेविका उन्मनी योगीराज, ऐकोनी नायकी निंदास्तुती काणी जेविका उन्मनी योगीराज. अर्थात हा ब्रह्मा ऐसेनी स्तविजो, का नीच म्हणून निंदिजो. सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव म्हणून कुणी स्तवन करो, का अति निकृष्ट म्हणून कुणी निंदा करो. पण राखोंडी जी जळणं विझणं जाणत नाही, परी नेनो जळो विझो राखोंडी जैसी, तैशी निंदा आणि स्तुती. अर्थात तेव्हा त्या निंदा आणि स्तुतीला मी एकाच पंक्तीत बसून त्यांच्यासारखाच सन्मान करून मी सर्वत्र विचारेल म्हणण्यापेक्षा त्या माझ्या वृत्तीवरच उमटणार नाहीत. न ये कोण्हेची व्यक्ती, कारण तेव्हा मी मन पण विरहितच असेन. मग सूर्याला काय अंधार आणि प्रकाश नाही, अंधारे का वाती सूर्या घरी. स्पष्ट शब्दात मी तेव्हा सर्वत्र विचारेल, पण कसा, तर जेविका उन्मनी योगीराज, उन्मनीमध्ये योगीराज जसा असतो तसा. अर्थात स्वप्नातील सृष्टीला जागृतीत जशी शून्य किंमत, तद्वतच जागृतीतील व्यवहारालाही उन्मनीमध्ये तीच शून्य किंमत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या जशा साधारण अशा 3 अवस्था, तशीच समाधी, उन्मनी देखील अवस्थाच, पण या सामान्य 3च्या तुलनेत विशेष अवस्था. जागृतीत पुरुष जीवात्मा हा स्थूल शरीराभिमानी, स्वप्नात लिंग सूक्ष्म शरीराभिमानी, सुषुप्तीत गाढ निद्रेत कारण शरीराभिमानी, तुर्येत महाकारण शरीराभिमानी हा ज्ञानदेह. तथापि हे चारही देह तथा समष्टी चारही ज्याच्या बोधात नाहीसे झाले, कार्यकारण प्रकरण जिथं मिटलं, प्रकृती प्रकृती विकृती विकृती या कक्षेला जिथं ओलांडल्या गेलं, प्रकृती कृतकार्य झाल्यानं प्रकृती कार्य गुण आपल्या गुण कार्य दृश्यासह प्रकृती कारणात लीन झाल्यानं नाकार्य नाकारण असं जिथं झालं, घटच न राहिल्यानं घटाकाश जसं महदाकाश व्हावं तसा द्रष्टा पुरुष आपल्या परमात्मा स्वरूपी अवस्थित झाला. आधीही तो घटाकाश, कालीही ते घटाकाश महदाकाशाला सोडून नसतं, तसा त्या स्वस्वरूपाला सोडून नव्हताच. अशी जी कार्यकारणातीत अवस्था, अर्थात जिथे म्हणजे जे कार्य नाकारण, जया तुझे ना एकपण, आपण याजे जाण आपणची, आप आपणाविन आपणया आपण, आपलंच आपण, अशी जी कार्यकारणातीत अवस्था अर्थात उन्मनी. तुका म्हणे ती उन्मनी नाश कार्याकारणी. तेव्हा तिथंच माझी अवस्थिती, तीच माझी परमात्म स्वरूप अवस्थिती असल्यानं तेव्हा त्या उन्मनीतील योगीराजासारखाच मी असेन. कारण तेव्हा मी उन्मनी प्राप्त योगीराजच असेल. कारण तो मनरूपी पटू फाटे, जेथ हे संसार चित्र उमटे. ही ज्ञानेश्वरीची 700 वर्षापूर्वीची उभी आहे, जेव्हा चलचित्र नव्हते. हे संसार चित्र ज्या मनरूपी पडद्यावर उमटतं, उन्मन होण्याचा अर्थ तो मनरूपी पडदाच फाटला तर कुठे उमटणार हे संसार चित्र. व्युत्थाने उमटलंही तरी पडद्यावरच्या चित्रांना, विशेष करून कथानकाला आणि कलाकाराच्या नाटकी भूमिकेला वास्तव जीवना इतकं महत्व द्यायला तो काय आता वेडा राहिला. आता सरोवरच आटलं तर प्रतिबिंब कोठचं. सरोवर आटे प्रतिमा नाही. ज्या मनपणाला अनुकूल प्रतिकूल संवेदना होतात, मनाचा तो मनपणाच नाही. मनाचा तो मनपणाच नाही तर द्वंद्वात्मक परिणाम कोठचा, असा मी तदुत्तर असेल. आणि असा जोपर्यंत मी होत नाही तोपर्यंत सर्व काही करणं हा वाटतो मला शिनच, वाटणार मला शिनच. तुका म्हणे ऐसे झाले या वाचून, करणे ते शिन वाटत असे. असा मी होईल मन जाणूनी नेंत होईल तेव्हा. आणि जाणूनी नेंत मन होणं हे भगवत प्रेमखून मिळाल्या वाचून अशक्य. म्हणून त्या भगवंतानं आपली म्हणजेच निज प्रेमखून देऊन माझं मन जाणूनी नेंत करावं. असं का झालं म्हणजे मग मी व्यवहारी असे न वर्तत,
जेवी जळा आत पद्मपत्र. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कीर्तन चौथे समाप्त. जय मुक्ताई जय दासमुक्ता.